सर आज विधिमंडळात तुम्ही गटनेते म्हणून महत्त्वाची बैठक बोललेली होती ना, कोण नाही, मी विधिमंडळ काँग्रेसचा नेता आहे. आता अध्यक्ष आमचे प्रदेश काँग्रेसचे इथे उपस्थित आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत आणि राज्यामधून आमचे जे कार्यकर्ते येत आहेत, आमदार येत आहेत, त्यांच्यावर आम्ही चर्चा करतो आहोत आणि चर्चा करून त्या बाबतीतले आता काही निर्णय असतात. 3-3, 4-4 इच्छुक आहे एकेका मतदारसंघामध्ये, त्यांच्याशी बोलावं लागतं. ही सगळी प्रक्रिया आम्ही करतो आहोत. हे कार्यालयीन कामकाज आहे आमचं, ही बैठक नाही म्हणतात. कार्यालयीन जे आम्ही काम केलं पाहिजे पक्ष म्हणून ते काम आम्ही करीत होतो. एक महत्त्वाचं सांगली संदर्भात अजून डिस्प्यूट कायम आहे. म्हणजे एकीकडे चंद्रहार पाटलांचं नाव तिकडे डिक्लेअर केलं उद्धव ठाकरेंनी, ते पण त्यांना आश्वासन देतात केंद्र सीट आपली असेल आणि इकडे सांगलीची बैठक झाली ज्यामध्ये आमची जी प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहे सांगली जिल्ह्यातली आणि त्या मतदारसंघातली, त्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की सांगलीमध्ये आपल्याला निश्चित चांगलं यश येण्यासारखी स्थिती आहे आणि शिवसेनेलाही वाटतं उद्धवजींच्या की आपल्याला त्यांना स्थिती त्यांना आहे, एवढाच तो भाग आहे. एकत्र चर्चेनं हा विषय आम्ही मिटवू. वंचित बहुजन आघाडीला सोडून आता महाविकास आघाडी पुढे जाते असं दिसतंय. 22, 10, 16 या जागांवर तुम्ही लढणार आहात? नाही, असं एक आमच्या जागा जरी सीट शेअरिंग झालं आणि त्यांनी काही मागणी केली तर आम्ही आमच्या कोठ्यातून आम्ही देऊ शकतो ना, तसं काही नाही. म्हणजे जे त्यांचा आकडा फक्त ते असं असलं पाहिजे का थोडंसं प्रॅक्टिकलही असलं पाहिजे का आम्हाला देणं सोयीचं होईल, त्यांनाही योग्य असेल, अशा गोष्टी असल्या तर पुढे जाऊ शकतो विषय, काही अडचण नाही. अजूनही 16 जागांचा प्रस्ताव त्यांना तब्बल दिलेला आहे. हा दिलेला आहे त्यांनी, परंतु शेवटी याच्या बाबतीत आम्ही तिघांची काही विचारविनिमय हा आम्हाला करावा लागेल. परंतु आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की वंचित आमच्याबरोबर असावी. इच्छुक आहेत आमच्याकडे लोक, आमच्याकडं उमेदवार आहेत, चांगले सक्षम उमेदवार आहेत आणि त्या सक्षम उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणूक करणार आहोत. काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे भाजपच्या वाटेवर अशी चर्चा होती, त्यांनी आता इथं आले, ते असं नाहीये, ते राजू पारवे काल होते, आजही इथं आलेले आहेत. मला समजत नाही की मीडियामधून कसे असं चुकीच्या बातम्या जातात आणि त्याचं प्रसारण कसं होतं हे समजत नाही. ते आता आले होते आमच्याकडे भेटण्याकरता आणि तुम्हालाही भेटले. काल राहुल गांधी या ठिकाणी होते. खरं तर खूप महत्त्वाचा इंडिया आघाडीचा हा कालची सभा होती. असं असताना महत्त्वाचे काही नेते आहेत, संजय निरुपम असतील, भाई जगताप असतील, असे वरिष्ठ नेतेच सभेला नव्हते. नाही होते ना, भाई होते, सर्व होते. कदाचित तुम्ही गर्दी, स्टेज सुद्धा एवढं मोठं होतं आणि इतके मोठ्या संख्येनं लोक तिथं स्टेजवर होते. कदाचित तुमच्या कॅमेऱ्यातून ते आले नसतील, बारकाव्यानं पाहिलं तर सगळे दिसतील. आघाडीचं जागा वाटप नक्की कधी डिक्लेअर होणार? काही विषय चर्चेचे राहिलेले ते सुटतील लवकरच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.